शकता मित्रांनो, जवळपास 10 फूट लांबीचा हा अजगर, कदाचित जास्त पण असू शकतो. आपण एक अंदाज पकडला तर 10 फूटच पकडा. अजगर साप जसं की एनाकोंडा वगैरे बोलतात, तसंच हा अजगर साप आपल्या भारतातील एक खूप ताकदवर असा साप आहे. याचा जर तुम्ही ताकदीचा अंदाज घेतलात तर ज्यावेळेस तुम्हाला त्याची पकड बसेल त्यावेळेस तुम्हाला समजण्यात येईल. मित्रांनो, हा साप आता बघू शकता तुम्ही, त्यांनी बराच वेळ म्हणजे त्यांनी काही खाल्लेला नाही, त्याच्यामुळं तो पूर्ण आलेला आहे. आता हे साप आहे आणि तो माझ्यावरती कधीही अटॅक करू शकतो, पण आपण त्याला कोणताच त्रास देत नाही आणि देणारही नाही, कारण आपला त्रास देण्याचा कोणताच हेतू नाही. मित्रांनो, हा एक बिनविषारी साप आहे, परंतु त्याची जर बाईट झाली तर आपल्याला खूप मोठी जखम होऊ शकते. त्याच्यामुळं अशा सापांपासून लांब राहिलेलंच बरा. जर तुम्ही ट्रेनिंग घेतली असेल साप पकडण्याची, किंवा जर तुम्हाला सापांबद्दल काही माहिती असेल तरच तुम्ही सापाला हात लावा, अन्यथा सापाच्या जवळसुद्धा जाऊ नका. ज्यावेळेस तुमच्याकडे असे साप दिसण्यात येतील मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि तो येईल आणि त्याला व्यवस्थित रेस्क्यू करून त्याला पुन्हा पर्यावरणामध्ये रिलीज करेल. तर बघू शकता कशा प्रकारे तो बाईट करण्याच्या मूडमध्ये आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला आपल्या जो इंस्टा अकाउंट आहे त्याला फॉलो करा आणि व्हिडिओजला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सापाची माहिती तुम्हाला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टावरती. आणि असं सपोर्ट करा मित्रांनो, जेणेकरून आम्हालासुद्धा तुमच्यापर्यंत सापांची माहिती किंवा जे काय वन्यजीव असतील त्यांची माहिती पोचवायला आम्हालासुद्धा आनंद होईल. तर थँक्यू.